नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. सध्याच्या डिजिटल युगामध्ये सायबर क्राईमचं प्रमाण वाढलं असून नुकतंच सायबर पोलिसांकडे जानेवारी महिन्यात कार्ड स्वॅपिंगच्या 51 तक्रारींची नोंद झाली आहे. क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वाईप करताना फसवणुकीचे प्रकार वाढले असून यावर्षी जानेवारी महिन्यात 51 तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या असून मागच्या वर्षभरात हा आकडा 167 एवढा आहे. त्यामुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर जपून करावा असं आवाहन सायबर पोलिसांनी केलंय. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाईप करताना कशी घ्यावी काळजी, कशी होऊ शकते फसवणूक आणि फसवणूक झाल्यास नेमकं काय करावं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सायबर चोरटे अशी करू शकतात फसवणूक. सायबर चोर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन करतात आणि क्रेडिट किंवा डेबिट कार्ड विभागातून बोलत असल्याचं भासवतात. सायबर चोरट्यांकडून वेगवेगळ्या ऑफर्स आहेत, इन्शुरन्स संपला आहे अशी कारणे देऊन कार्डची माहिती मागितल्या जाते. सायबर चोरांकडून लिंक पाठवून ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितलं जातं व ते डाउनलोड केलं की तुमच्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस सायबर चोरांना मिळतो. त्यानंतर सायबर चोरटे तुमच्या खाजगी माहितीचा वापर करून तुमच्या बँक खात्यातून परस्पर पैसे ट्रान्सफर करू शकतात. सायबर फसवणूक झाल्यावर काय करावं आणि सायबर फसवणूक होऊ नये यासाठी काय घ्यावी काळजी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सायबर फसवणूक झाल्यास काय कराल? तुमच्यासोबत सायबर क्राईम घडल्याचं कळल्यास crimecyber.pune@nic.in या ईमेल ID वर तक्रार नोंदवून cybercrime.gov.in या राष्ट्रीय सायबर रिपोर्टिंग पोर्टलवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. सायबर क्राईम तक्रार नोंदवण्यासाठी 1960 हा हेल्पलाईन नंबर वापरू शकता. याशिवाय 7058719371 किंवा 7058719375 या मोबाईल नंबरवरूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता. याशिवाय जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊनही सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदवता येते. कशी घ्याल काळजी? कोणत्याही ऑफर किंवा प्रलोभनाला बळी न पडता अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. अनोळखी व्यक्तीला बँकचे खाते, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, OTP अशी कोणतीही माहिती देऊ नये. कोणत्याही अनोळखी ॲप्लिकेशनवरून लोन घेऊ नये. संसदेत मंजुरी देण्यात आलेली 3 फौजदारी कायदे येत्या 1 जुलैपासून अंमलात येतील अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. भारतीय दंडविधानऐवजी भारतीय न्याय संहिता असा शब्दप्रयोग यापुढे केला जाणार आहे. यापुढे नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशिष्ट गुन्ह्यांसाठी लागू होणारे कलम क्रमांकही बदलण्यात येणार आहेत. आजवर गुन्ह्यासाठी लागू होणारा भारतीय दंडविधान कलम 302, आजवर खुनाच्या गुन्ह्यासाठी लागू होणारा भारतीय दंडविधान कलम 302 ऐवजी आता खुनाच्या गुन्ह्यासाठी कलम 101 लागू होणार आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी कलम 420 ऐवजी आता कलम 316 लागू होणार आहे. खुनाच्या प्रयत्नासाठीचं कलम 307 ऐवजी आता कलम 109 लावलं जाणार आहे. तर बलात्कारासाठीच्या कलम 376 ऐवजी कलम 63 लावलं जाणार आहे. 18 वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्यास जन्मठेप आणि फाशीच्या शिक्षेची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे. तर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना 20 वर्षापर्यंत कारावास आणि जिवंत असेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणार आहे. 1 जुलैपासून 3 नवे फौजदारी कायदे लागू होणार असून कायद्यात नेमके कोणते 3 ठळक बदल आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारतीय दंडविधान IPC ऐवजी भारतीय न्याय संहिता लागू होणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC ऐवजी आता भारतीय नागरिक संरक्षण संहिता लागू होईल. पुरावा कायद्याऐवजी आता भारतीय साक्ष अधिनियम लागू केलं जाणार आहे. जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनावेळी लाठीचार्ज करायला सांगणारा जनरल डायर कोण असा सवाल आदित्य ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केलाय.
असं आधी कौतुक केलं गेलं आणि आता आंदोलनकर्ते सरकारवर आरोप करतायत, कसं बघताय? मला वाटतं अनेकदा असं असतं की आरोपात किती काय कोण बोलतं ह्याच्यावर आहे खूप महत्वाचं आणि त्याच्यावर चौकशी होईलच. मी त्याच्यावर न बोलता एकच पुन्हा एकदा इन्सिडेंटवर नेईन आपल्याला. जेव्हा तो लाठीचार्ज झाला होता, जेव्हा ते पहिल्यांदा लाठीचार्ज झाला, डोकी फुटली होती, मला वाटतं काही गोळी वगैरे पण तिथे गोळीबार झाला होता. मूळ गोष्ट हीच आहे की पहिल्या दिवसापासून जेव्हा तिथे उपोषणाला बसलेले होते, इंडियाची बैठक चालली होती आणि एका बाजूला हे सगळं लाठीचार्ज वगैरे झाला. खूप वेळा असं होतं की आंदोलन झाल्यानंतर पोलिसांचे बदले होतात, तिकडच्या कलेक्टरची बदली होती, तसं एसपीना बदललं गेलं. कलेक्टरवर काय कारवाई झाली मला माहित नाही, पण मूळ प्रश्न हाच होता की अशी आंदोलनं उठवायची असतील तर पोलीस कुठच्याही आदेशाशिवाय करत नाहीत. आणि तेव्हा पण मी हा प्रश्न विचारलेला की असं भयानक लाठीचार्ज देणारे जो आदेश देणारे होते ते जनरल डायर कोण आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे. कारण ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत. आता कधीही कुठचंही आंदोलन उठवायच्या आधी, कुठचंही महत्वाचं किंवा मोठं आंदोलन उठवायच्या आधी किंवा लाठीचार्ज होण्याच्या आधी आदेशाशिवाय कधी पोलीस हे पाऊल उचलणार नाही. मग नक्की जेव्हा सगळ्यांची खालती बदली होते तर जनरल डायर या तिघांमधून, मग एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, नक्की कोण आहे ह्याचं पण उत्तर मिळालंच पाहिजे. नाही आता डायरेक्ट जारंगे पाटील नाव बरोबर आहे, जारंगे पाटील आता नाव ते बोलतच आहेत. पण मी पहिला प्रश्न पुन्हा एकदा नाही, कारण त्यावेळी लोकांचं देखील डोकी फुटली होती. आपण पाहिलं असेल बायकांवर पण लाठीचार्ज झाला होता. महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्याच सामन्यात शोभना आशाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला असून हा विक्रम नेमका काय आहे यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. महिला प्रीमियर लीगच्या 9व्या सीझनला शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या सीझनचा दुसरा सामना आरसीबी विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने यूपी वॉरियर्सवर 2 धावांनी विजय मिळवून नव्या सीझनमध्ये विजयी सुरुवात केली. या सामन्यात आरसीबीची गोलंदाज शोभना आशाने एक इतिहास रचला आहे. एका सामन्यात 5 विकेट्स घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे. कोण आहे शोभना आशा, जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. शोभना आशा हिचा जन्म 1 जानेवारी 1991 रोजी झाला. शोभनाचा जन्म केरळच्या त्रिवेंद्रममध्ये झाला. शोभना ही बॉलिंग ऑलराऊंडर आहे. ती उजव्या हाताची फलंदाज असून लेग ब्रेक गुगली गोलंदाजीमध्ये तिचा हातखंडा आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने तिला 10 लाख रुपयांना विकत घेऊन आपल्या संघात सामील केले. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या 72 तासात कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या संपूर्ण भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. अमरावती, भंडारदरा, गोंदिया, नागपूर व वर्धा येथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. पुढील 5-7 दिवसात कोकणामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 5 ते 7 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या 1-2 जिल्ह्यांमध्ये अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर दिवशी मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील 72 तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 तारखेनंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज हिंगोली व नांदेड या भागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 26 व 27 तारखेला मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व गारपीट होण्याची शक्यता आहे. 25, 28 व 29 तारखेला मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरात मुख्यतः आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. 26 व 27 तारखेला
आकाश अंशतः ढगाळ राहील. 1 तारखेनंतर 2-3 दिवस पुन्हा वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात मात्र फारसा बदल होणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारनं 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवलं. विशेष अधिवेशन बोलवत मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला जे आहे ते स्वतंत्र 10% आरक्षण जे आहे ते दिलं गेलं. मात्र सगळे सोयरे हा जो विषय आहे, 26 जानेवारीला जी राज्य सरकारने सगळे सोयऱ्यांच्या अनुषंगाने अधिसूचना काढली, त्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे 10 दिवसापासून मागच्या आंदोलनाला बसलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत. आणि आज 25 फेब्रुवारी आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा 15वा दिवस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि असं सगळं असताना आज मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रमक टीका केल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा आहे. अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला, तो लाठीचार्ज झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना माफी मागावी लागली आणि त्याचा राग देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये आहे. असं विधान जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं. आणि आता ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत जरांगे पाटील थेट सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले आहेत. आणि यावरचाच आजचा आपला चर्चेतला मुद्दा आहे की मनोज जरांगे पाटील आक्रमक देवेंद्र फडणवीसांवर टीका करत सागर बंगल्यावर रवाना. आंदोलनाची नेमकी पुढची दिशा काय, आणि यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, जरांगे पाटलांनी या अगोदरही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली, छगन भुजबळांवर टीका केली. मात्र आज टीका करत असताना जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत मनोज जरांगे पाटलांनी केल्याचंही आजच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं. जर आपण ह्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे टप्पे बघितले संकेत, तर सर्वात आधी ज्यावेळी 27 ऑगस्टपासून या आंदोलनाला सुरुवात झाली की म्हणजे मराठवाड्यातल्या ज्या कुणबी नोंदी आहेत, कारण मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो निजामकालीन दस्तावेजामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत. आणि आपण आत्ता बघितलं तर कुणबी ही जी जमात आहे, ही जी जात आहे ती ओबीसी प्रवर्गामध्ये येते. आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील हे राज्य सरकारकडे मागणी करत होते की मराठवाड्यामधल्या कुणबी नोंदी तपासण्यात यावेत आणि त्याच आधारावरती मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं ही मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती. आणि त्यानंतर आपण बघतोय की 1 सप्टेंबरला ज्यावेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर हे आंदोलन कुठेतरी महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेलं, त्यावेळी विरोधी पक्षांनी जोरदार सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार यांनी स्वतः जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला. नंतर राज ठाकरे यांनी भेट घेत पाठिंबा दिला. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर असतील, उद्धव ठाकरे असतील, जे मुख्य राजकीय पक्ष आहे, विरोधी पक्ष आहेत, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला. आणि त्यानंतर कुठेतरी सत्ताधाऱ्यांची पंचायत झाली. एक प्रकारे त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी जाहीरपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले की पोलिसांकरवी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजावरती जो आहे तो लाठीचार्ज करायला लावला, गोळीबार करायला लावला, असा थेट आरोप जो आहे त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. परंतु हे सर्व प्रकार जो आहे तो शमवण्यामध्ये कुठेतरी राज्य सरकारला यश आलेलं होतं. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची समजूत घातली. आणि त्यावेळी मराठवाड्यातला कुणबी नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर या समितीने पहिला अहवाल जो आहे तो राज्य सरकारला सुपूर्द केला. राज्य सरकारने तो मान्य केला, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तो मान्य केला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळी दुसऱ्या टप्प्याचं आंदोलन सुरू केलं त्यावेळेस त्यांनी एक मागणी केली की महाराष्ट्रातल्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या तपासल्या जाव्यात. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचं कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रभर करण्यात यावं अशी मागणी केली. राज्य सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि विनंती केली. म्हणजे त्यावेळी एक शिष्टमंडळ नेमण्यात आलं. त्या शिष्टमंडळामध्ये राज्य सरकारचे वरिष्ठ मंत्री होते. त्यामध्ये कृषी मंत्री असणारे आपले धनंजय मुंडे असतील, संदीपान भुमरे असतील, गिरीश महाजन असतील, अतुल सावे असतील. त्याचबरोबर कायद्याची बाजू समजून सांगण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना जे आत्ता राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत ते सुनील सुकरे हे सुद्धा त्या शिष्टमंडळामध्ये होते. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना कायद्याच्या बाबीसुद्धा समजावून सांगितल्या. आणि त्याचवेळी एका बाजूला
क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुद्धा सुनावणी सुरू होती. जर मराठा समाजाला आरक्षण मिळायचं असेल, मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर तत्पूर्वी मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार पावलं उचलतं आहे. असं जे आहे ती बाजू म्हणजे कायद्याची बाजू जी आहे ती सुक्रे यांनी मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगितली आणि त्यानंतर कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेत सरकारला 2 महिन्याचा वेळ दिला होता. परंतु 2 महिन्याचा वेळ दिल्यानंतर सुद्धा सरकार कुठेतरी सकारात्मकतेने पावलं उचलताना दिसत नव्हतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला की जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य करत नसाल तर मी 20 तारखेला आंतरवाली सराटीतून थेट मुंबईच्या दिशेने निघणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील 20 तारखेला आंतरवाली सराटीमधून मुंबईला जाण्यासाठी निघाले. तत्पूर्वी वाशीमध्ये 25 तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली आणि त्यातून सकारात्मक तोडगा निघत राज्य सरकारने 26 तारखेला मध्यरात्री अधिसूचना काढली. सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत अधिसूचना काढली आणि सगळे सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण देण्यात येईल असं जाहीर केलं. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की माझ्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण मागण्या मान्य झालेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी गुलाल उधळत परत आंतरवाली सराटीमध्ये आले आणि परत कुठंतरी इथं आल्याच्या नंतर त्यांनी मागणी केली की सगळे सोयऱ्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. आणि त्याच अनुषंगाने एका बाजूला मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये परत एकदा उपोषणाला बसले आणि त्याच वेळी कुठेतरी राज्य सरकारने 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं. या विशेष अधिवेशनामध्ये राज्य सरकारने एकमुखी जो आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा कायदा एकमुखी संमत केला. परंतु मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे, त्यामधून आम्हाला आरक्षण नको, आम्हाला ओबीसी प्रवर्गामधूनच आरक्षण हवं आणि आम्हाला 50%च्या आत आरक्षण हवं, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला होता. आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 15वा दिवस आहे आणि त्यांनी थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हल्ला चढवलेला आहे की मला सलाईनमधून मला विष दिल्या जाऊ शकतं आणि माझी हत्या केली जाऊ शकते आणि यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याची थेट टीका मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेली आहे. आणि ज्या प्रकारे एका बाजूला ही आरक्षणाची बाजू असताना मनोज जरांगे पाटील यांनी यामध्ये राजकारण आणल्याचं सुद्धा दिसते. मनोज जरांगे पाटील असं म्हटले की देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना राजकारणातून संपवलेलं आहे आणि त्यांच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून भागवत कराड यांना पुढे केलेले आहे. त्याचबरोबर धनगर समाजाचे नेते असणारे महादेव जानकर यांच्यासाठी पर्याय म्हणून गोपीचंद पडळकर यांना पुढे आणण्यात आलेलं आहे अशी टीका त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केल्याचं पाहायला मिळतं. तर याच टीकेला धरून विरोधी पक्षनेते जे आहेत विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा सामाजिक नेता एवढे दिवस आंदोलन करतो, मराठा समाजाची बाजू मांडतो आणि त्यांनी केलेले हे आरोप जे आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे या आरोपांची तात्काळ वरिष्ठांमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपातर्फे सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजपाचे नितेश राणे यांनी आता कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांचा खरा चेहरा आहे सर्वांच्या पुढे आलेला आहे. मनोज जरांगे पाटील चा बोलवता धनी कोण आहे, शरद पवारच आहेत अशी थेट टीका जी आहे नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती केली. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी सुद्धा सांगितलं आहे की जेव्हापासून 2014 पासून देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री झालेले आहेत तेव्हापासून राज्यातलं वातावरण जे आहे ते बिघडत चाललेलं आहे, समाजामध्ये दुही निर्माण झालेली आहे आणि आज मनोज जरांगे पाटील बोलतायत ती अगदी ते संयुक्तच वाटते अशी टीका सुद्धा रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेली आहे. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना या बाबतीमध्ये विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिली की मी या बाबतीमध्ये अजून तरी काहीही ऐकले नाही. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला माझी हत्याच करायची ना तर मी आता सागर बंगल्याकडे निघतो म्हणून त्यांनी थेट पत्रकार परिषदेमधूनच देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलेला आहे आणि त्यांनी कोणत्याही मराठा बांधवांचं न ऐकता आता थेट सागर बंगल्याकडे म्हणजे मुंबईमधच्या दिशेने मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत आणि यावरती राज्य सरकार काय तोडगा काढतं आता हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील जे आहेत राजरत्न ते आता सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले आहेत. जालन्याच्या भांबेरी गावामध्ये मनोज जरांगे पाटील आत्ता आहेत आणि जरांगे पाटील यांनी बोलताना असं सांगितलं की आम्ही सगळे सोयऱ्यांची मागणी केली, सरकारने फक्त आम्हाला गाजर देण्याचं काम केलं, आम्ही ओबीसीतनं आरक्षण मागत होतो, सरकारने आम्हाला स्वतंत्र आरक्षण दिलं, ही समाजाची दिशाभूल जी आहे ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने जो आहे तो केला जातोय आणि एकंदरीतच राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतंय. देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा जरांगे पाटील आज आपल्याला या भांबेरी गावातून टीका करताना पाहायला मिळत आहेत.
नारायणगडाचे जे महंत आहेत ते जरांगे पाटील यांना भेटायला गेले. नारायणगडाच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलं तर जरांगे पाटील यांचं ते श्रद्धास्थान आहे आणि तिथल्या महंतांच्या विनंतीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी पाणी जे आहे ते पिलेलं आहे. इकडे जालन्यात जरांगे पाटील आता जालन्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना दुसऱ्या बाजूला सह्याद्री अतिथीगृहावर जी आहे ती मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जी आहे ती बैठक सुरू झालेली आहे. देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर होते. तो दौरा आटपून म्हणजे उरकता घेत त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रयाण जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे नेते आता एक एक करून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. मग प्रवीण दरेकर असतील, नारायण राणे असतील, अतुल भातखळकर असतील किंवा अजित चव्हाण जे प्रवक्ते आहेत, हे सगळे आपल्याला प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात. त्यामुळे जरांगेंच्या या विधानामुळं कुठेतरी विधानामुळे या सगळ्या आरक्षणाच्या लढ्याला राजकीय रंग लागतोय असं वाटतंय. नक्कीच आपण बघतोय की ज्यावेळी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते, ज्यावेळेस त्यांच्यावरती आंदोलन करताना ती लाठीचार्ज झाला आणि त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विशेषतः बघितलं तर आपण एका ज्येष्ठ नेत्यांवर कधीच टीका केलेली नाही किंवा त्यांच्या पक्षावरती कधीच टीका केलेलं दिसत नाही, परंतु जे सत्ताधारी आहेत त्यांच्यावरती त्यांनी जाहीर टीका केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे कुठेतरी याला आधीपासूनच राजकीय रंग आहे का ह्या बाबतीमध्ये समाजामध्ये असतील किंवा राजकीय वर्तुळामध्ये चर्चासुद्धा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु आज ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारे टीका केली होती, तेव्हा कुठेतरी ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती बोलायला कोणताच नेता पुढे येत नव्हता, ज्यावेळी राज्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचं म्हणजे कुणबी नोंदी तपासून ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्याचं जाहीर झालं, त्यास कुठेतरी राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे ते छगन भुजबळ यांच्यावरती जाहीर टीका केलेली होती, अत्यंत परखड अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ यांना एल्गार परिषदा घ्याव्या लागल्या. त्या एल्गार परिषदेच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा जरांगे पाटील यांच्यावरती आक्रमक अशी टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु इतर कोणीही नेता मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका करताना दिसून येत नव्हता, त्यांच्या विरुद्ध बोलताना दिसून येत नव्हता. परंतु दिवसेंदिवस ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांची बोलण्याची पद्धत होती, ज्यांची ती भाषा होती, ती एक प्रकारे अत्यंत राजकीय स्वरूपाची वाटायला लागली होती आणि त्यामुळे कुठेतरी त्याचाच परिपाक म्हणून आज त्यांनी थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली. आणि टीका केल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे जरी राज्याचे उपमुख्यमंत्री जरी असतील तर महाराष्ट्र भाजपाचा एक खूप मोठा चेहरा आहे. त्यामुळे भाजपाचे जे नेते आहेत, ज्यामध्ये अतुल भातखळकर असतील, त्याचबरोबर नितेश राणे असतील, त्याचबरोबर प्रसाद लाड असतील, यांनी थेटपणे किंवा प्रवीण दरेकर असतील यांनी थेटपणे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती निशाणा साधल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी मराठा आरक्षणाची जी बाजू आहे ती कुठेतरी आता बाजूला जाते की काय आणि आता राजकारणच पुढे येते काय अशी चर्चा आता रंगताना सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचं गांभीर्यसुद्धा कमी होते. त्यामुळे आता यावरती राज्य सरकार काय सकारात्मक तोडगा काढतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ज्या प्रकारे तू आता सांगितलं की आजच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा दौऱ्यावर होते, त्यांनी नुकतीच उदयनराजे भोसले यांची वाढदिवसाच्या निमित्तानं सदिच्छा भेटसुद्धा घेतलेली होती. परंतु दौरा आटोपून तातडीनं ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली होती, त्यामुळे कुठेतरी आता मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, आता देवेंद्र फडणवीस यांच्या तिघांमध्ये एक बैठक आहे. कारण आत्ता मनोज जरांगे पाटील इथं आल्याच्यानंतर राज्यामध्ये कोणता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्या दृष्टिकोनातून हे सगळे प्रयत्न होताना दिसत आहेत, ही चर्चा होताना दिसते. सागर बंगल्याची सुद्धा सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे, पोलिसांना सुद्धा सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि यावरती आता काय मार्ग निघतो हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील तर सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम आहेत, भांबेरीत आत्ता आहेत, तिथे त्यांची सभा सुरू आहे आणि एक एक म्हणजे प्रवास करत जरांगे पाटील हे सागर बंगल्यावर पोहोचणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकार आता पुढची भूमिका काय घेऊ शकतं? सरकारला जे द्यायचं होतं सरकारने दिले. सरकारने सांगितले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, सरकारने आरक्षण दिलेलं आहे, 10% मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. विधिमंडळामध्ये तो ठरावसुद्धा संमत झालेला आहे, एकमुखी संमत झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच आहे. त्याचबरोबर कुणबी नोंदी ज्या आहेत त्या कुणबी नोंदी ज्या आहेत त्या राज्य सरकारने तपासलेल्या आहेत. आत्ता त्यावरती जे आहे आत्ता हरकती मागवल्या, त्या हरकतीवरती आता पुढे प्रक्रिया होईल आणि त्यानुसार ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात येईल. परंतु आत्ता मनोज जरांगे पाटील यांना कुठेतरी अशी भीती वाटते की ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण हे टिकलेलं नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण 13% आरक्षण आहे, उच्च न्यायालयामध्ये टिकलं होतं, पण ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नव्हतं. आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा आरक्षण मिळत नाही, त्यांनी ठरवलं असतं तर मराठा आरक्षण मिळालं असतं, कारण त्यांच्याच कार्यकाळामध्ये 13% आरक्षण मराठा समाजाला मिळालं होतं आणि देवेंद्र फडणवीस मुद्दाम हे मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत अशी सुद्धा टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. परंतु आता राज्य सरकारपुढे एकच तोडगा आहे की चर्चेतून मार्ग काढणं,
कारण मनोज जरांगे पाटील यांना ज्या प्रकारे मराठा समाजाचा पाठिंबा आहे त्यामुळे त्यांना सरकारला अगदी सामंजस्याने ही भूमिका घेणं गरजेचं आहे. एकंदरीत त्यामुळेच जर आपण पाहिलं तर जरांगे पाटील आता पुन्हा एकदा चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती सुरू आहे. यातून काय सकारात्मक तोडगा बाहेर येतो का हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. आज मन की बात कार्यक्रमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधलाय. सुनीता देवी जी, आपको नमस्कार. नमस्ते सर. अच्छा सुनीता जी, पहले मैं आपके विषय में जानना चाहता हूँ, आपके परिवार के विषय में जानना चाहता हूँ. थोड़ा कुछ बता दीजिए. सर हमारे परिवार में 2 बच्चे हैं, हमें हस्बैंड हैं, माता जी हैं मेरी. आपकी पढ़ाई क्या हुई सुनीता जी? सर BA फाइनल है. और वैसे घर में कारोबार वगैरह क्या है? कारोबार वगैरह खेतीबाड़ी संबंधित करते हैं, खेती वगैरह. अच्छा सुनीता जी, ये ड्रोन दीदी बनने का आपका सफर कैसे शुरू हुआ? आपको ट्रेनिंग कहाँ मिली? कैसे कैसे बदलाव क्या आया? मुझे पहले से जानना है. जी सर, ट्रेनिंग हमारी फूलपुर एफको में हुआ था इलाहाबाद में, और वहीं से हमको ट्रेनिंग मिली है. तो तब तक आपने ड्रोन के विषय में सुना था कभी? सर सुना नहीं था, एक बार ऐसे देखे थे. कृषि विज्ञान केंद्र जो सीतापुर का है वहाँ पे हमने देखा था, पहली बार वहाँ देखा था हमने ड्रोन. सुनीता जी, मुझे ये समझना है कि मानो आप पहले दिन गए जी, पहले दिन आपका ड्रोन दिखाया होगा, फिर कुछ बोर्ड पे पढ़ाया गया होगा, कागज पे पढ़ाया गया होगा, फिर मैदान में ले जाके प्रैक्टिस, क्या क्या हुआ होगा? आप मुझे समझा सकती है पूरा वर्णन? जी सर. पहले दिन सर हम लोग जब गए हैं तो उसके दूसरे दिन से हम लोगों की ट्रेनिंग शुरू हुई थी. पहले तो थ्योरी पढ़ाई गई थी, सब क्लास चले थे 2 दिन. क्लास में ड्रोन में क्या क्या पार्ट हैं, कैसे कैसे आपको क्या क्या करना है, ये सारी चीजें थ्योरी में पढ़ाई गई थी. तीसरे दिन सर हम लोगों का पेपर हुआ था. उसके बाद में फिर सर एक कंप्यूटर पे भी पेपर हुआ था. मतलब पहले क्लास चला, उसके बाद में टेस्ट लिया गया, फिर प्रैक्टिकल करवाया गया था हम लोगों का. मतलब ड्रोन कैसे उड़ाना है, कैसे कैसे मतलब आपको कंट्रोल कैसे संभालना है, हर चीज सिखाई गई थी प्रैक्टिकल के तौर में. फिर ड्रोन काम क्या करेगा वो कैसे सिखाया? सर ड्रोन काम करेगा कि जैसे अभी फसल बड़ी हो रही, बरसात का मौसम या कुछ भी, जैसे बरसात में दिक्कत होती, खेत में फसल में हम लोग घुस नहीं पा रहे हैं तो कैसे मजदूर अंदर जाएगा. तो इसके माध्यम से बहुत फायदा किसानों को होगा और वहाँ खेत में घुसना भी नहीं पड़ेगा. हमारा ड्रोन जो हम मजदूर लगा के अपना काम करते हैं वो हमारा ड्रोन से मेड़ पे खड़े होके हम अपना वो कर सकते हैं. कोई कीड़ा मकोड़ा अगर खेत के अंदर है उससे हमें सावधानी भी बरतनी रहेगी, कोई दिक्कत नहीं हो सकती है. और किसानों को भी बहुत अच्छा लग रहा है. सर हमने 35 एकड़ स्प्रे कर चुके हैं अभी तक. तो किसानों को भी समझ है कि इसका फायदा है? जी सर, किसानों को बहुत संतुष्ट होते हैं, कह रहे हैं बहुत अच्छा लग रहा है. समय का भी बचत होता है, सारी सुविधा आप खुद देती हैं, पानी दवा सब कुछ आप साथ में रखती हैं. और हम लोगों को सिर्फ आके खेत बताना पड़ता है कि कहाँ से कहाँ तक मेरा खेत है और सारा काम आधा घंटे में ही निपटा देती. तो ये ड्रोन देखने के लिए और लोग भी आते होंगे फिर तो? सर बहुत भीड़ लग जाती है ड्रोन देखने के लिए, बहुत सारे लोग आ जाते हैं. जो बड़े बड़े फार्मर्स लोग हैं वो लोग नंबर भी ले जाते हैं कि हम भी आपको बुलाएंगे स्प्रे के लिए. अच्छा, क्योंकि मेरा एक मिशन है लखपति दीदी बनाने का. अगर आज देश भर की बहनें सुन रही हैं तो एक ड्रोन दीदी आज पहली बार मेरे साथ बात कर रही है, तो क्या कहना चाहेगी आप? जैसे आज मैं अकेले ड्रोन दीदी हूँ तो ऐसी हजारों बहनें आगे आए कि मेरे जैसे ड्रोन दीदी वो भी बने. अब मुझे बहुत खुशी होगी कि जब मैं अकेली हूँ, मेरे साथ में और हजारों लोग खड़े होंगे तो बहुत अच्छा लगेगा कि हम अकेले नहीं, बहुत सारे लोग हमारे साथ में ड्रोन दीदी के नाम से पहचानी जाती हैं. चलिए सुनीता जी, मेरी तरफ से आपको बहुत बहुत बधाई. ये नमो ड्रोन दीदी ये देश में कृषि को आधुनिक बनाने का एक बहुत बड़ा माध्यम बन रही है. मेरी बहुत बहुत शुभकामनाएं. थैंक यू सर. थैंक यू. साथियों, आज देश में कोई भी क्षेत्र ऐसा नहीं है जिसमें देश की नारी शक्ति पीछे रह गई हो. एक और क्षेत्र जहां महिलाओं ने अपनी नेतृत्व क्षमता का बेहतरीन प्रदर्शन किया है वो है प्राकृतिक खेती, जल संरक्षण और स्वच्छता. केमिकल से
हमारी धरती माँ को जो कष्ट हो रहा है, जो पीड़ा हो रही है, जो दर्द हो रहा है, हमारी धरती माँ को बचाने में देश की मातृशक्ति बड़ी भूमिका निभा रही है। देश के कोने कोने में महिलाएं अब प्राकृतिक खेती को विस्तार दे रही है। आज अगर देश में जल जीवन मिशन के तहत इतना काम हो रहा है तो इसके पीछे पानी समितियों की बहुत बड़ी भूमिका है। इस पानी समिति का नेतृत्व महिलाओं के ही पास है। इसके अलावा भी बहनें बेटियां जल संरक्षण के लिए चौतरफा प्रयास कर रही हैं। मेरे साथ फोन लाइन पर ऐसी ही महिला है कल्याणी प्रफुल्ल पाटिल जी। ये महाराष्ट्र की रहने वाली है। आइए कल्याणी प्रफुल्ल पाटिल जी से बात कर उनका अनुभव जानते हैं। कल्याणी जी नमस्ते। नमस्ते सर जी, नमस्ते। कल्याणी जी, पहले तो आप अपने विषय में, अपने परिवार के विषय में, अपने कामकाज विषय में जरा बताइए। सर मैं एमएससी माइक्रोबायोलॉजी हूँ और मेरे घर में मेरे पतिदेव, मेरी सास है और मेरे 2 बच्चे और 3 साल से मैं अपने ग्राम पंचायत में कार्यरत हूँ। और फिर गांव में खेती के काम में लग गई क्योंकि आपके पास बेसिक नॉलेज भी है, आपकी पढ़ाई भी क्षेत्र में हुई है और अब आप खेती में जुड़ गई हैं। तो क्या क्या नए प्रयोग किए हैं आपने? सर हमने जो 10 प्रकार के हमारी वनस्पति है उसको एकत्रित करके उससे हमने ऑर्गेनिक फवारनी बनाया। जैसे कि जो हम पेस्टिसाइड वगैरह स्प्रे करते तो उससे पेस्ट वगैरह जो हमारी मित्र कीट रहती है वो नष्ट हो रहे हैं और हमारी सॉइल का पोल्यूशन होता है। जो सब केमिकल चीजें वो पानी में घुल मिल रही है उसकी वजह से हमारे बॉडी पर भी हानिकारक परिणाम दिख रहे हैं। उस हिसाब से हमने कम से कम पेस्टिसाइड का यूज करके तो एक प्रकार से आप पूरी तरह प्राकृतिक खेती की तरफ जा रही हैं। हाँ, जो अपनी पारंपरिक खेती है सर वैसे हमने की पिछले साल। क्या अनुभव आया प्राकृतिक खेती में? सर जो हमारी महिला है उनको जो खर्च है वो कम लगा और जो प्रोडक्ट है सर तो वो समाधान था कि हमने विदाउट पेस्ट वो किया है क्योंकि अब कैंसर के प्रमाण जो बढ़ रहे हैं। इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणालेत पाहूयात। दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, रमेश थोरात, आमचे दत्ताभाऊ भरणे या सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे। साधारण पूर्वीची जागा ही मेन रोडला आहे, तिथं 25/12/78 ला ती जागा आपण घेतलेली होती। तिथं आता जवळपास 3000 चौरस फुटाची जागा, बांधकाम आता 10,000 चौरस फुटाचं आहे। आता तळमजला आहे, पहिला दुसरा मजला आहे आणि प्रत्येकी 3000 स्क्वेअर फीटचं तिथं बांधकाम होतं। आम्ही मात्र आता ती इमारत 78 आणि 22 2000 आणि हे 23 वर्ष 24 धरा, परंतु जवळपास 45-46 वर्ष होऊन गेली। आता आपण 7400 स्क्वेअर फीटची इमारत बांधतोय। त्याच्यातनं एकूण एफएसआय 8700 स्क्वेअर फीटचा मिळतोय। इस्टिमेट 1,83,00,000 आहे, टेंडर 1,81,00,000 रुपयाचं आहे आणि एक चांगलं वास्तू माझ्या इंदापूर शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी आपण त्या ठिकाणी उभी करतोय। आणि आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांनाच मदत करणारी बँक आहे। अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आम्ही आपल्या लोकांच्या करता करतोय। त्याच्यामध्ये शैक्षणिक कर्ज 40 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी आपण देतोय। पूर्वी त्याचा कर्जाचा व्याजाचा दर 11% होता, परंतु मध्ये आम्ही तो 6%वर आणला। आमच्या गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे, त्यांना कमी व्याजाने कर्ज पुरवठा मिळाला पाहिजे म्हणून 6% व्याज, बाकीचा व्याजाचा भुर्दंड पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्वतःच्या नफ्यातनं सहन करते। त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाला 5% सवलत म्हणजे 5,000 रुपये आपण सवलत देतो। 40 लाख रुपयाला वर्षाला 2 लाख व्याज सवलत दिली म्हणजे जवळपास 4 वर्षाच्या साठी कर्ज असेल तर 8 लाख रुपयाची व्याजामध्ये सवलत मिळते।
ही गोष्ट देखील माझ्या शेतकरी बांधवांनी आणि तरुणींनी लक्षामध्ये घ्यावी. बळीराजा कर्ज पुरवठा योजना आपण आणली 7.5 लाखापर्यंत. कोणालाही वैयक्तिक कारणाकरता कर्ज आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून देतो. त्याच्यामध्ये गृह कर्ज फक्त 8% व्याजाने राष्ट्रीयकृत बँकांच्या पेक्षा आपला व्याजाचा दर बाबांनो कमी आहे. कारण ही शेवटी तुमची बँक आहे, जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची बँक आहे. महिला बचत गटाला देखील महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, आर्थिक सक्षम व्हावं. त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून वस्तू तयार कराव्यात, खाद्यपदार्थ तयार करावेत, बाजारपेठ त्यांच्याकरता शोधावी. त्याच्याकरता वेगवेगळ्या भागात आम्ही स्टॉल देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना फक्त 4% व्याजाने कर्ज पुरवठा आपण करतो. आणि शेतकऱ्याला अर्थातच पीक कर्ज 0% व्याजाने. त्याचा पण जो भार आहे तो आपला पुणे जिल्हा बँक त्या ठिकाणी उचलते. अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण त्या बँकेचं प्रतिनिधित्व करत असताना ही बँक पण नावारूपाला राहिली पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना सर्वसामान्यांना त्याची मदत झाली पाहिजे. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीचं आपलं काम चाललंय. आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळपास 2.25 कोटी रुपयाच्या इमारतीचं भूमिपूजन झालं असं देखील मी ह्या निमित्तानं जाहीर करतो. मित्रांनो, साधारण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. एक गोष्ट खरी आहे, मध्ये काही राजकीय भूमिका घेतल्यानंतर माझं इथं येणं झालेलं नव्हतं आणि मी प्रदीप गारटकर, हनुमंत, दत्तामामा या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना, अनेक जण आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही, त्यांना सांगितलं की ठीक आहे मी आता येऊन जातो. त्याच्या संदर्भामध्ये मी आज तुमच्या सगळ्यांना भेटायला आलेलो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निश्चितपणे भूमिका आहे. मित्रांनो, गेले काही दिवस इथं मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्तानं येतोय. कारण त्याच्यात घरातून सुरुवात करून मला नंतर राज्याच्या प्रचाराला बाहेर पडायचंय. महायुतीचं आपल्याला जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे. एनडीए मध्ये भाजप आहे, शिवसेना शिंदे गट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, आरपीआय आठवले साहेब आहेत, बाकीचे अनेक सहकारी आहेत आणि त्याच्यातून तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचंय. त्याकरता त्यांच्या विचाराचा एक खासदार निवडून गेला पाहिजे. मित्रांनो, मी आता दत्ता मामाचं तुम्ही भाषण ऐकलं, पोट तिडकीला सांगण्याचा प्रयत्न करत होता. मी देखील अनेक वर्ष आज बारामतीकरांचं 33 वर्ष प्रतिनिधित्व करतोय. दरवर्षी दर 5 वर्षांनी मी तिथं काम करत असताना बारामतीकरांना विचारा, इंदापूरकरांना तुम्हाला बारामती काही लांब नाही. दर 5 वर्षांनी मी केलेली कामं त्याच्यापेक्षा भर पुढच्या 5 वर्षामध्ये जास्त पडते. त्याच्या पुढच्या 5 वर्षात अजून भर पडते. माझी सुरुवातीची कारकीर्द आताची ह्या शेवटच्या टप्प्यातली आताची चालू असलेली कारकीर्द तुम्ही जर पाहिलं तर साधारण आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदांनी राहावं, कुठल्याही समाजाने, कुठल्याही धर्माने, कुठल्याही जातीनं दुसऱ्याचा राग करू नये, दुसऱ्याच्या संदर्भामध्ये वेडवाकडं बोलू नये. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला 18 पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली ही 350 वर्षापूर्वी त्यांचा राज्याभिषेक झालेला आज आपण साजरा करतो आणि त्याच्या आधीपासून त्यांनी त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करायला सुरुवात केली. मावळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांना त्यांनी बरोबर ठेवलं म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. तशा पद्धतीनं माझ्या बारामती इंदापूर हा पट्टा म्हणजे आपला होम ग्राउंड आहे. आज आम्ही जे काही आहोत ते इथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गेल्या काही निवडणुकीमध्ये जे पाठबळ दिलं, इथल्या वडीलधाऱ्यांनी आम्हाला जे आशीर्वाद दिले, आया बहिणींनी बहिणीच्या नात्यानं किंवा वडीलकीच्या नात्यानं आम्हाला जो विश्वास दिला आणि सगळ्यांनीच आम्हाला भरभरून, मला तर तुम्ही 91 साली एवढी मतं दिलेली होती खासदारकीला की मीच आश्चर्यचकित झालो की इंदापूर तालुक्यामध्ये तसं त्यावेळेस माझं काही काम नव्हतं. थोडा बहुत मी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गोलब साहेबांच्या नेतृत्वाखाली डायरेक्टर होतो, पण तसा तुमचा माझा जास्तीचा संबंध नव्हता.
ही पूर्वीची घटना आणि त्याच्यानंतर मात्र सातत्याने तुम्ही जिल्हा परिषद आम्हाला देण्याच्या करता मदत केली. तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा बँक सातत्याने आमच्या ताब्यात ठेवली. तुम्ही जिल्हा दूध संघ ताब्यामध्ये ठेवला. तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका 25 वर्ष ताब्यात दिली. 10 वर्ष पुणे महानगरपालिका ताब्यामध्ये दिली. अनेक वर्ष या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद तुम्ही मला दिलं. आज पण मी पालकमंत्री आहे. त्याच्यामुळं सुरुवातीला 40 कोटी रुपयाचा वार्षिक आराखडा हा आता पुढच्या वर्षी म्हणजे आता मी अर्थसंकल्प जून जुलैला सादर करेन. 40 कोटीचा मी राजकारणात आलो त्यावेळेसचा वार्षिक आराखडा इंदापूरकरांनो 1250 कोटीला दिला. 1250. मगाशी दत्ताबाबा सांगत होते किंवा माझ्या इंदापूरकरांनी अनेक निवेदन मला दिली की दादा इथं हे काम करा, तिथं ते काम करा, ह्याच्याकरता निधी द्या. अनेक प्रकारच्या अडचणी पण सांगितल्या. काही गोष्टी मी ताबडतोब माझा डेप्युटी कलेक्टर प्रायव्हेट सेक्रेटरी हनुमान पाटील त्यांना सूचना दिल्या. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केलेत. पाहुयात जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले. हा निर्णय करायचे मी समाजाचा ना नेता म्हणून करतो ना नेतृत्व म्हणून, आणि म्हणून हे घडले. मी जर स्वार्थी असतो, लबाड लुचाडणार असतो, इथून मागच उघडा पडलो असतो. म्हणजे 17-18 वर्षातच कशाच्या ना कशाच्या निमित्ताने माणूस उघडा पडतो. मी मात्र एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय आणि निष्ठा आहे म्हणून करतो. निष्ठा असल्याशिवाय देवाची सुद्धा मोजमाप नाही करू शकत. निष्ठा असली तरच देवाची म्हणून त्याच्या देवावर निष्ठा आहे त्याच्यावर भक्ती करू शकतो. तसं माझा देव समाज आहे आणि समाजावर माझी निष्ठा आहे म्हणून मी त्यांना मायबाप मानले आहे. आणि एक मुलगा म्हणून किंवा एक गरीब घरातला पोरगा म्हणून जितकी ताकदीनं सेवा करता येईल तितकी करतो. ही निर्णायक बैठक आपल्याला घ्यावी लागली. ही आपल्याला नंतर घ्यायची होती, पण आपल्या मराठ्यावर लवकर वेळ आली ती घेण्याची. कारण कोणीतरी स्वप्न बघतंय मराठा हरवण्याचं, आणि मराठ्याला हरवण्याचं स्वप्न बघायला लागले म्हणून थोडी लवकर घ्यावं लागली. नाही ते 3च्या नंतर बैठक होणार. आता मी मूळ विषयाला हात घालतो. मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला, मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही, हे तुम्हाला प्रामाणिक सांगतो. उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलो आहे कठोर भाषेत, आणि आता यांचं आहे तरी बोललो. याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी माझ्या समाजाचा. मला समाजापुढे कोणाचाच मुलायचा मी ठेवत नाही. मग वेळे प्रसंग मला अर्ध्यावर समाधान सोडलं तरी चालत, पण मी समाजाशी निष्ठा नाही येऊ शकत. आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात करतो. नेमकं झालंय असं, सरकारने दिलंय 10% आरक्षण. आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण. जे सिद्ध झालंय ते मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाला. तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठ्यांचे नोंद सापडले नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा.
हे द्या, आपण अशी मागणी केली, त्यांच्याच म्हणण्यावर केलेली. त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत, त्यांचा विरोध आहे. मग आपण नवीन पर्यायी शब्द काढू. पर्यायी शब्द सगळे सहर्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याची व्यासपीठावर काढला. पण झालंय असं, हे सगळं काय घडून येतंय ना. मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही, पण आज सगळंचे सगळं खरं बोलावं लागतं. फक्त त्यातले शब्द समजून घ्या. हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस. मला जे घेरलंय ना, तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या. सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही गोंधळ आरडेची बैठक नाही, ही निर्णायक बैठक. मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळ्या नकोय. समाज आज कोणत्या दिशेला आहे आणि उद्या यांना कोणत्या दिशेला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलो हे समजून घ्या. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि हे दरारा संपवायचं त्यांचं स्वप्न आहे. आता संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं आणि 10% मराठ्यावर लादायचं काही करू. आणि हे पोरग ऐकतच नाही. हे पोरग एक तर संपलं पाहिजे, नाही त्याचा गेम तरी करावा लागल, नसता याला बदनाम तरी करावं लागल, नसता याला उपोषणात मरू द्यावं लागल म्हणून 16वा दिवस उघडा, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली. किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे. हे देवेंद्र फडणवीसला वाटतं आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुम आहे ना, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवतो. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो की माझा बळी. पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत. समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तेच घ्यायचंय, घेणार आहे. 10% नाही हात लावून. माझ्या तोंडून ओतून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला, मी त्याला दोष देत नाही. आता हे जो उभा केलाय हे त्यांनीच उभा केलाय. मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल. तिथून उतरून पत्रकार परिषदा, पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता आहे तो. बच्चू कडूला इतक्या वेळेस दाखवलं नसून इतकं त्याला दाखवलं. शब्द ना शब्द, सेकंद सेकंद मीडिया दाखवते. हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी. त्याला सगळी ताकद दिली. आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा. देशाची नव्हे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बिकट परिस्थिती असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पण माझ्या घरगुती कार्यक्रमामुळे मी काल येऊ शकलो नाही. त्यावेळी मी काल त्यांना सांगितलं होतं की मी शुभेच्छा द्यायला आज साताराला येईल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला जाईल. मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी मी उदयनराजेंना शुभेच्छा देण्याकरता आलो आहे. त्यांचे माझे संबंध हे भावासारखे आहेत आणि अतिशय जवळची आमची मैत्री देखील आहे. त्यामुळे निश्चितच इथे आणि विशेषतः राजवाड्यामध्ये येऊन त्यांचा सत्कार करणं ही माझी मनापासून इच्छा होती. ती आज पूर्ण करता आली आणि आईसाहेबांचा आशीर्वाद देखील मला आज घेता आला. साहेब, आज उदयनराजेंना शुभेच्छा देताना बऱ्याच सकाळपासून चर्चा चालू होत्या की बरेच राजकीय कुठली घोषणा होईल का किंवा इतर ठिकाणी काही ठिकाणी लोकसभेच्या अनुषंगाने उमेदवारी घोषित झालेल्या आहेत. आज उदयनराजेंच्या बाबतीत तशी काय घोषणा होते? भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रोसेस असते आणि आता पहिल्यांदा आम्ही जागा वाटप करणार आहोत. जागा वाटप झाल्यानंतर ती सगळी प्रोसेस होईल. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे BJPमध्ये कधी अशी घोषणा करता येत नाही. प्रोसेसनीच घोषणा होत असते. आता काही जी नावं बाहेर चर्चिली जात आहेत ती नेमकी काय म्हणून सांगायची?
ठीक आहे, त्या चर्चा अनेक असतात, चर्चा तुमच्यामध्ये जास्ती असतात. उदयनराजेंची प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण झालेली आहे. मला असं वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. साहेब कालच्या मुख्यमंत्री माझ्या त्यांना नेहमीच शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की खरं म्हणजे त्यांचे माझे जे संबंध आहेत त्यामुळे मी तर नेहमीच त्यांच्यासोबत उभा आहे. शिवसेनेच्या जागा 3 आहेत, या जागा भाजप लढवणार आहे, दक्षिण मुंबई असेल किंवा संभाजीनगर या ठिकाणी. आम्ही आता बसूया, बसून त्या कोणी कुठल्या जागा लढायच्या या संदर्भातला निर्णय करू. एक आमची प्राथमिक फेरी झाली आहे, ती बऱ्यापैकी मला असं वाटतं त्यात आम्ही प्रश्न सॉल्व केलेले आहे. अजून 1-2 फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील, सगळे प्रश्न सॉल्व होतील आणि एकदा कुठल्या जागा लढवायच्या ठरलं की मी तुम्हाला सांगेल. मग माझ्यासारख्या नेत्यांनी अटकलबाजी करणं किंवा त्या ठिकाणी फोरकास्टिंग करणं योग्य नसतं, त्या लेवलचं मी नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार. 40 वर्षात ते गेले नाहीत, रायगडावरच गेले. हे तुमचं म्हणजे तुम्ही इतकी त्यांची अवस्था केली की त्यांना शेवटी शिवाजी महाराजांच्या पायाशी जावं लागलं असं वाटतं. नाही, मी कालच बोललो की बाकी काही असू द्या, पण अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट द्यावं लागेल की अजितदादांनी 40 वर्षानंतर पवारसाहेबांना रायगडावर पाठवलं आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर का होईना त्या ठिकाणी पवारसाहेबांना जावं लागलं, याचा मला आनंद आहे. साहेब सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आहे की पुण्यामधलं ड्रग्स रॅकेट जर संपवायचं असेल तर तुम्ही भूमिका घ्या, राजकीय हेवेदावे बाजूला सोडून आम्ही तुमच्यासोबत काम करू. आता 2 मुलींचे आज व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहे. आम्ही भूमिका घेतलीच आहे, त्याच्यामुळेच हे सगळं सापडत आहे. हे काही आत्ता काल परवा सुरू झालेल्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे ही भूमिका अतिशय स्पष्टपणे घेतली आहे आणि ते जर मदत करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. बावनकुळे साहेबांचं वक्तव्य आहे की आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जे छोटे छोटे पक्ष प्रवेश करत असतील त्यांनी पक्ष प्रवेश करून घ्या आणि गावागावातील छोटे पक्ष संपवा, असं कुठेही बावनकुळे बोललेले नाहीत. कुठेही बोलले नाहीत की पक्ष संपवा. बावनकुळेने एवढंच सांगितलेलं आहे की जे आपल्या पक्षात येत असतील त्यांना पक्षामध्ये घ्या. कृपा करून त्यांच्या स्टेटमेंटला आपल्या स्टेटमेंटची जोड देऊ नका. शरद पवार काल रायगडावर होते. शरद पवार रायगडावर होते. त्यांनी असं म्हटलंय देशाची परिस्थिती बिकट आहे, परिवर्तन होण्याची गरज आहे. देशाची परिस्थिती बिकट नाही आहे. शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केलं असतं तर अशी बिकट परिस्थिती त्यांची झाली नसती. ईव्हीएम मशीनबाबत सर ईव्हीएम मशीनबाबत जर विरोध होते त्याबाबत काय? ईव्हीएम मशीनबाबत सातत्याने विरोध होत आहे, मोर्चे निघतात, आंदोलन होत आहे. असं आहे की जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली असते, हारतात तेव्हा ती खराब असते. इलेक्शन कमिशननी सगळ्या पक्षांना ओपन चॅलेंज दिला होता. ओपन चॅलेंज. ज्यांच्याजवळ ईव्हीएम मशीन टॅम्परिंग करण्याचा कुठलाही तंत्रज्ञान असेल त्यांनी येऊन आम्हाला करून दाखवावी. एकही पक्ष देशातला हे करू शकलेला नाही. सुप्रीम कोर्टाने देखील त्या संदर्भात निर्णय दिलेला आहे. त्यामुळे हारायची मानसिकता झाली की ईव्हीएम मशीन आठवते. असं आहे, बच्चू कडू कधी आमच्यासोबत आलेच नाही, ते शिवसेनेच्या सोबत आहेत. असं आहे, ते शिवसेनेच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं कोण काय म्हणताय याबद्दल मी उत्तर देणार नाही. भारतीय जनता पार्टी सगळ्या लोकांना घेऊन चालते. आता कधी कोणाला त्यांच्या मनासारखं झालं नाही की ते आम्हाला शिवाय देतात. आम्ही मोठे आहोत, आम्ही ऐकून घेतो. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.